आज मी पुन्हा एकदा गच्चीवरील बागेचा व्हिडिओ शेअर करत आहे। तर आज गच्चीवरील बागेमध्ये म्हणजे टेरेस गार्डनमध्ये कोणत्या कोणत्या भाज्या मिळाल्या, मी काय काय लावले आणि आज मी काय काय तोडणार आहे ते मी दाखवत आहे। तर याआधीही मी जो गच्चीवरील बागेचा जो व्हिडिओ शेअर केला होता यूट्यूबवर, तर त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला। खूप मला छान छान कमेंट आल्या। सहजच मी व्हिडिओ शूट केला होता आणि अपलोड केला, तर खूप छान प्रतिसाद मिळाला। मला वाटलं सुद्धा नव्हतं की एवढा तो व्हिडिओ व्हायरल होईल। जर तुम्ही तो माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि मी 2-3 व्हिडिओ टाकलेले आहेत याआधी, ते सुद्धा पहा। तर आज मी काही पूर्ण डिटेलमध्ये नाही दाखवत, तर मी जे काही तोडणार आहे तेवढंच दाखवणार आहे आज मी। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता माझ्या टेरेस गार्डनमध्ये किती सुंदर फुलं आणि भाज्या, फळभाज्या लावलेल्या आहेत मी, पालेभाज्या लावलेल्या आहेत। तर आज मी त्यातल्या काही भाज्या तोडणार आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता टोमॅटोचं झाड आहे, गच्च भरलेलं आहे टोमॅटोनी, आणि इथे वालीच्या शेंगा आहेत। याआधीही मी वालीच्या शेंगा भरपूर तोडलेल्या आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर हे टोमॅटोचं झाड, यालाही खूप टोमॅटो लागलेले आहेत आणि सर्व पिकलेले आहेत। तर याआधीही मी बऱ्याच वेळा टोमॅटो तोडलेले आहेत। एक 4 किलो टोमॅटो आत्तापर्यंत मी तोडलेले आहेत। तर आजही तोडते। आज पाहूया किती निघत आहेत टोमॅटो। तर मस्त असे ताजे ताजे लाल टोमॅटो मी तोडत आहे। आज भरपूर टोमॅटो निघणार आहे। मागच्या वेळेचा जो गच्चीवरील बागेचा व्हिडिओ जो व्हायरल झाला, त्यामध्ये बऱ्याच कमेंट मला आल्या की तुम्ही खत कोणतं वापरता। तर मी सर्व झाडांना शेणखतच वापरते, म्हणजे जे शेणखत असं मातीसारख्या कलरचं झालेलं असतं, सुकलेलं वाळलेलं एकदम त्याची माती बनते, असं मी शेणखत वापरते। आणि एका झाडाला मुठभरच टाकते मी, आणि एकदा टाकल्यावर 1 महिनाभर तरी टाकत नाही, तेवढ्या ह्याच्यातच त्याला भरपूर छान फळं लागतात किंवा भाज्या लागतात। तर मी सर्व आता टोमॅटो तोडून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर लाल टोमॅटो, ताजे ताजे, एकही किडलेला नाही टोमॅटो, आणि मी कुठलंही औषध फवारलेलं नाही या पालेभाज्यांवर, भाज्यांवर, टोमॅटोवर। तर इथे तुम्ही पाहू शकता ताजी ताजी मेथी दिसत आहे। याआधी मी 2दा याची भाजी तोडलेली आहे, आता ही 3री वेळ आहे। म्हणजे या भाजी मी मुळापासून उपटली नाही, तर त्याचे शेंडे खुडून काढले, म्हणजे शेंडे तोडले, म्हणजे पुन्हा त्याला पानं फुटतात आणि छान अशी भाजी येते। तर असं केल्याने भरपूर वेळा आपण भाजी काढू शकतो, म्हणजे बऱ्याच वेळा याला भाजी येते, छान पालवी फुटते। तर आता ही 3री वेळ आहे। तिसऱ्यांदा मी ही आता अशी खुडून घेत आहे मेथीची भाजी। याला थोडीशी फुलं लागलेली आहे, तरी पण छान लागते ही भाजी। मी 2दा केलेली आहे। अशी ताजी तोडून आणलेली भाजी ताजी ताजी खायला मस्त लागते। तर सर्व कुंड्यांमधले, टबमधली मी मेथीची भाजी तोडून घेणार आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे किती मेथीची भाजी निघालेली आहे। तर सर्व मी अशी खोडून घेत आहे, म्हणजे पुन्हा त्याला अजून एकदा येईल मेथीची भाजी। आता त्याला थोड्याशा बिया पण यायला लागलेल्या आहेत, काही ह्याला फुलं पण लागलेली आहे। तर इकडे माझं गुलाबाचं झाड आहे, झेनियाचं आहे, मखमल किंवा झेंडू, मी त्याला झेंडू म्हणते, पण बऱ्याच ताईंची कमेंट होती की याला झेंडू नाही म्हणत, मखमल म्हणतात। तर इथे माझं पिवळं जास्वंद आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आहे। इथे वालीच्या शेंगा याआधीही मी तोडलेल्या आहे, गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे किती शेंगा निघल्या आहेत। तर हे पहा, एवढी मी घरात आलेली आहे। आता तुम्हाला दाखवते मी किती मेथी निघलेली आहे एका ताटामध्ये काढून। तर आज एवढी मेथी निघालेली आहे। मी एकच भांडं नेलं होतं, त्यामध्येच दोन्ही तोडलं होतं, तर मी दाखवते तुम्हाला। तर एवढी मेथी निघालेली आहे, भरपूर टोमॅटो निघालेले आहेत आणि मेथीची भाजी निघालेली आहे। याआधी मी बऱ्याच वेळा तोडलेली आहे मेथीची भाजी आणि टोमॅटो। मागच्या व्हिडिओमध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही तोडल्या होत्या मी, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। तर आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणजे 17वी ॲनिव्हर्सरी आहे। तर त्यासाठी मी आज काय स्पेशल बनवलं आहे, तर मी इथे ब्लॅक फॉरेस्ट केक बनवलेला आहे। हे गुलाब किती सुंदर दिसत आहे, हा केक मीच बनवलेला आहे माझ्या ॲनिव्हर्सरीसाठी स्पेशल। आता मी ह्याला टॅग लावत आहे। तर स्पेशल केक आहे, चॉकलेट केक, म्हणजे याच्या आतमध्ये मी चॉकलेटचं फिलिंग भरलेलं आहे आणि बाहेरनं चॉकलेट लावलेली आहे, चोको चिप्स लावलेले आहेत, आणि असं सुंदर हार्टनी आणि गुलाबानी सजवलेला आहे हा केक। तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा केक, मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जेवणासाठी मी स्पेशल रेसिपी बनवलेली आहे। तर आजची स्पेशल डिश आहे माझी फेवरेट व्हेज मराठा, जी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये स्पेशल रेसिपी मिळते व्हेज मराठा, ती मी आज बनवलेली आहे ॲनिव्हर्सरी स्पेशल। याचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. बाय बाय.